तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता शेवटी सर्पासारखी नम्रता आपली जात बदलणार आणि ईश्वरी अर्णवने केलेले सगळे उपकार विसरून आता निर्लज्जासारखी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणार. तर दुसऱ्या बाजूला वल्लरी मात्र नेहमीप्रमाणे नम्रताचे कानसुद्धा भरणार. आता नेमकं काय काय घडतं, कसं कसं घडतं हे सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आकाशने आता घरी येऊन सांगितलेलं असतं की दादा मला खूप वाईट वाटतंय रे, तुमचा नंबर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केल्याचं. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात आणि मग ईश्वरी म्हणत असते, आकाश भाऊजी अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? तुम्ही आणि नमुताई जिंकलात काय आणि मी आणि अर्णव सर जिंकलो काय? गोष्ट तर एकच आहे ना, हिशोब तर शेवटी तिथून तिथेच येणार आहे. आकाश म्हणतो सॉरी वहिनी पण मी समजलो नाही. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो एक मिनटं आकाश, अरे आजपर्यंत आपण दोघं भाऊ कुठे वेगळे वेगळे राहिलो आहे? आपलं जे काही आहे ते सगळं एकच तर आहे, आपण दोघं एकच तर आहे. मग तू खेळलास काय, मी खेळलो काय, तू जिंकलास काय आणि मी जिंकलो काय? आकाश म्हणतो अरे दादा पण माझ्यावर एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. त्यावर मग अर्णव म्हणतो आकाश अरे आत्तापर्यंत कितीतरी मोठ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तू कंप्लीट केलेल्या आहेस, विसरलास का? अरे आपलं US क्लायंट तूच तर हँडल करतो आहेस ना, मग आता ह्या एवढ्याशा कॉम्पिटिशनला कुठे घाबरतो आहेस? आणि माझ्यावर जितका विश्वास आहे ना तितका किंबहुना त्याहून जास्त माझ्या भावावर सुद्धा विश्वास आहे. आकाश आय नो तू बेस्ट देशील आणि तू नक्की जिंकशील आणि तू जिंकलास तरीसुद्धा आपण आपली कंपनी सोडवून घेऊ शकतो ना. त्याबरोबर आकाश म्हणतो येस ऑफकोर्स दादा, घेऊ शकतो म्हणजे काय, आपण आपली कंपनी सोडवून घ्यायचीच आहे. त्याबरोबर मग आता मामा म्हणतो खरंच तुम्हा दोघांमध्येही जी एकी आहे ना ती बघून मला खूप बरं वाटतं. दोन्ही भाव असे एकत्र आहेत यातच सगळं आलं नाही का? त्याबरोबर आकाश म्हणतो दादा यू डोंट वरी, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन. त्यावर अर्णव म्हणतो अरे तू सुद्धा एक उत्तम डिझायनर आहेस, त्यामुळे आय शुड बी गॅरंटेड की तू नक्की जिंकशील. त्याबरोबर मग आता लगेचच आकाश अर्णवला म्हणतो दादा तू काळजी करू नकोस, तू माझ्यावर ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाकल्या आहेस आजपर्यंत मी सगळ्या व्यवस्थित कंप्लीट केल्या आहेत आणि आत्तासुद्धा मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन आणि आय शुड बी गॅरंटेड आपण नक्की जिंकू. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नम्रताला ही गोष्ट कळते की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं स्पर्धेच्या आधीच बाहेर गेलेत. जर हे दोघं स्पर्धेच्या आधीच बाहेर गेलेत तर म्हणजे मला यांना हरवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार नाही आहेत. वाह, ह्या विचारानेच नम्रता आता खुश झालेली असते. नम्रताला वाटतं की म्हणजे मला सगळ्यात मोठं जे टेन्शन होतं ते आता गेलेलं आहे आणि त्यामुळे आता मात्र मला खूप भारी वाटतं. नम्रता आता म्हणजे इतकी आनंदी असते की ती नाचत असते आनंदाने की वा भाई वा, आता माझं टेन्शन तर गेलेलं आहे. आता फक्त मला या स्पर्धेवरती व्यवस्थित फोकस करायला हवा, मला खूप चांगलं परफॉर्म करायला हवं. आकाश तर त्यांच्या परीने त्यांचे बेस्ट देतीलच पण मलासुद्धा माझं बेस्ट द्यायला हवं. त्याबरोबर आता नम्रताला आकाश हाक मारतो नमू नमू. त्याबरोबर नम्रता बाहेर येते. आता नम्रता मुद्दामून चेहऱ्यावरती जरा वाईट वाटल्यासारखं दाखवते आणि तीसुद्धा आता म्हणते की जाऊ द्या जिजू इशू, अगं कशाला काळजी करताय, जे झालं ते झालं. आता शेवटी खरोखरच आपल्या सात्विक फॅशन्सची एवढी बदनामी होत होती तर आपण काय करणार ना. आता तुम्ही सात्विक फॅशन्स उभं केलं, तुम्ही सात्विक फॅशनचं सगळं काम सांभाळता, सात्विक फॅशन ही कंपनी तुमच्याकडे आहे, तुम्ही ती सगळी ओन करता म्हटल्यावर आता तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही आहे. जर आकाश आणि मी त्या कंपनीमध्ये म्हणजे काहीतरी असतो तर कदाचित त्या लोकांनी आपली एंट्री एक्सेप्ट केली असती. बट असो, आता आकाश टेक्स्टाईलची कंपनी त्यांनी एक्सेप्ट केली आहे पण कसं व्हायचं ना. त्याबरोबर इशू म्हणते ताई अगं कसं व्हायचं म्हणजे असं का बोलतेस तू, काहीच फरक पडत नाही. अगं विसरतेस का, आपण दोघी बहिणी आहोत, त्यामुळे जे तू करू शकतेस तेच मी पण करू शकते आणि जे मी करू शकते तेच तू करू शकतेस. आणि राहिला प्रश्न आकाश भाऊजी आणि अर्णव सर यांचा, तर आकाश भाऊजी आणि अर्णव सर हे दोघंसुद्धा भाऊ आहेत, त्यामुळे शेवटी त्यांना बिझनेसमधलं कोणी शिकवायला नको, ते दोघंसुद्धा त्यांच्या परीने बेस्ट करतीलच की. त्याबरोबर नम्रता म्हणते की हो बरोबर ना. त्यानंतर मग इशू आता मध्ये नमूला सांगत असते, लुडबुड करत असते प्रॅक्टिस करताना की काय बनव कसं कर वगैरे वगैरे. त्यावेळी मग मात्र आता नमूला राग येतो. नमू इशूला म्हणते इशू प्लीज मी करणार आहे ना पार्टिसिपेट, मग सारखं नको ना मला सांगायला यूज, हे कर ते कर असं कर तसं कर. उलट तू हे सारखं करण्याने ना माझी चिडचिड खूप जास्त होते आणि त्यामुळे मला
करायला नाही जमत आहे काहीच, कळतंय का? त्याबरोबर मग आता लगेचच सगळेच तिला म्हणतात की अगं असं बोलू नकोस, ती तुझ्यासाठीच बोलते आहे ना, तुला तूच चांगलं करावं म्हणून सांगते ती. ईश्वरी सुगरण आहे आपली. आता आजीने असं म्हटल्यावर नम्रताला खूप राग येतो. नम्रता म्हणते, आजी तुम्ही ज्या ईश्वरी सुगरण असण्याबद्दल बोलताय ना, तिचं असेल काहीही, पण मलासुद्धा माझी काहीतरी वेगळी अक्कल असेल ना. त्याबरोबर आकाश म्हणतो, नम्रता अगं तू असं रूढ का बोलतेस? सगळे आपल्या चांगल्यासाठी बोलतायत ना, आपण जिंकावं म्हणूनच बोलतायत. त्यावर नम्रता म्हणते, आकाश जसं आपण जिंकावं असं सगळ्यांना वाटतं, तसं मला वाटत नसेल का? मी जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही का? त्याबरोबर आता रात्री इकडे अर्णवला टेन्शन आलेलं असतं सर्व गोष्टींचं. तो विचार करतो की जर आपली एंट्री रिजेक्ट झाली नसती तर आपण काहीही करून जिंकलो असतो, पण आता कसं होईल सगळं? आकाश आणि नम्रतावरती विश्वास टाकलाय खरा, पण ते त्या विश्वासाला खरे उतरतील का? त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हे बघा, आपण कितीही विचार केला, कितीही काही केलं ना, तरी आता काहीच फरक पडणार नाही आहे. पण आता आपण सध्या शांत राहणं हाच आपल्यासाठी उत्तम पर्याय असेल. आणि हा मार्ग आपल्याला गणूबाप्पाने दाखवला आहे की नाही? मग आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेरसुद्धा गणूबाप्पाच का? हे बघा, आपल्याला दरवाजा तर सापडला ना, मग त्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोर आगीचा निखारा येईल की सगळं चांगलं येईल, ह्या विचारात आपण आत्तापासून काळजी करण्यापेक्षा आपण किमान दरवाजा उघडून बघायला हवा की नको? त्याबरोबर अर्णव म्हणतो, वॉट दरवाजा, वॉट आगीचा निखारा, काय बोलतेस तुझं, तुला तरी कळतंय का गं? त्यावर ईश्वरी म्हणते, हो मला सगळं कळतंय आणि आता मी एवढंच सांगते, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर आता इकडे नम्रता आणि आकाशची जोरदार तयारी सुरू असते. शेवटी तो स्पर्धेचा दिवस आलेला असतो. आता सगळेच नम्रताला आणि आकाशला शुभेच्छा देत असतात. आजी म्हणत असते की तुम्हाला दोघांना जिंकायचं आहे, आपली सात्विक फॅशन्स आपल्याला वाचवायचे. त्याबरोबर मग इकडे आता अंजलीसुद्धा आकाशला आणि नम्रताला म्हणत असते, आकाश, नम्रता, ईश्वरी आणि अर्णवची एंट्री तर रिजेक्ट झालेली आहे. जर ते दोघंजणं स्पर्धेत असते तर मला खात्री होती ते नक्की जिंकले असते, पण आता सगळी भिस्त तुमच्यावरती आहे. नम्रता, तू सुद्धा ईश्वरीसारखंच चांगलं परफॉर्म कर. त्याबरोबर आता मात्र नम्रताला सतत राग येऊ लागतो. इशू 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 काय चाललं आहे यांचं सतत? मग आता लगेचच नम्रता अंजलीला म्हणते, अंजलीताई, मी इशूसारखं करू शकेन की नाही हे मला माहीत नाही, पण मला जमेल तसं नक्की करेन आणि मला माझ्यावर खात्री आहे की मी नक्की जिंकेन. हां. त्याबरोबर मग आता आकाशला हे ऐकून थोडंसं म्हणजे वियर्ड वाटतं, पण आकाश सगळ्यांना म्हणतो, बरं ठीक आहे, चला आता निघूया, उशीर व्हायला नको आणि सगळ्यांनी काळजी करू नका. होप फॉर दी बेस्ट, आपलं सगळं छान होणार आहे. आम्ही खूप छान प्रॅक्टिस केली आहे, खूप छान प्रयत्न करणार आहोत आणि आपण कष्टांती परमेश्वर असं म्हणतो, त्यामुळे यश आपलंच असणार आहे, डोंट वरी. आणि त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी ती लोकं पोहोचतात. आता जे काही बेसिक फॉर्मॅलिटीज असतात ते सगळं कंप्लीट केल्याच्यानंतर आकाश आणि नम्रताची एंट्री आता डायरेक्ट त्यांच्या डेस्कवरती होते. आता तिथे काउंटडाऊन सुरू होतं, स्पर्धा सुरू होते. बघता बघता 3 ते 3.5 तासामध्ये स्पर्धा पूर्ण होते. आता जे जजेस असतात ते राऊंड मारतात आणि त्याच्यामध्ये आता जो फूडचा पहिला पार्ट असतो तो ती लोकं जिंकलेले असतात. आता पहिली फेरी जिंकल्यावर नम्रताला खूप आनंद होतो. नम्रता आकाशला सांगते, आता दुसरी फेरी तुमची आहे, तुम्ही तुमचं बेस्ट द्या. आकाश तिला सांगतो, डोंट वरी, जर बायको इतकी हुशार आहे तर नवरा पण असेलच ना. थोडी मस्करी करतात तिथे. त्याच्यानंतर मग आता आकाशचा राऊंड सुरू होतो आणि आता आकाशसुद्धा त्या राऊंडमध्ये जिंकतो. आता दोघं नवरा बायको जिंकतात तर खरे. जिंकून झाल्यानंतर जसंच त्यांना ते बक्षीस दिलं जातं, आकाश अजिबात वेळ वाया न घालवता ताबडतोब ते सगळे पैसे, तो अख्खाच्या अख्खा चेक अर्णवच्या हातात देत सांगतो, दादा हे घे, ऑलरेडी आपली खूप म्हणजे तारांबळ झाली आहे, खूप वेळ वाया गेलेला आहे, आता आपल्या हातात वेळही कमी आहे, 10 दिवस उरलेत जेमथेम, तू हे पैसे त्या सौदामिनी देशमुखांना देऊन टाक आणि आपले शेअर्स परत घेऊन टाक. त्याबरोबर मग अर्णव आकाशला म्हणत असतो, थँक्यू सो मच आकाश, म्हणजे माझ्या डोक्यावरचं खूप खूप मोठं प्रेशर, खूप मोठं बर्डन कमी केलं असतो, थँक्यू व्हेरी मच. त्याबरोबर मग आता अंजलीसुद्धा आकाश आणि नम्रताचं कौतुक करत म्हणते, खरंच नम्रता, खरंच तुम्ही दोघांनीही करून दाखवलं, खरंच तुम्ही किती उत्तम पद्धतीने केलं आहे हे सगळं. माझी खात्री होती की तुम्ही नक्की जिंकाल आणि त्याशिवाय आपल्या सगळ्यांच्या मनात इच्छा होती ना की आपण आपली कंपनी वाचवायला हवी, त्यामुळे देवानेसुद्धा आपली साथ दिली. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच नम्रताला राग येतो. नम्रता डोक्याला हात लावते आणि म्हणते, बास, नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही सगळे या सगळ्यात एक गोष्ट विसरताय,
ही स्पर्धा मी आणि आकाश जिंकलो आहे. आकाश टेक्स्टाईलच्या कंपनीकडून ना. आम्ही दोघंही आकाश टेक्स्टाईल ओन करतो. विसरताय का तुम्ही? आम्ही सात्विक फॅशन्सकडून खेळतच नव्हतो. त्यावर आकाश म्हणतो, नम्रता अगं काय बोलायचं आहे तुला? आपण पण सात्विक फॅशनच वाचवण्यासाठी ह्या खेळात उतरलो होतो ना, म्हणूनच आपण हा खेळ खेळलो. मग त्यावर नम्रता म्हणते, आकाश प्लीज. नाही, आय नो सात्विक फॅशन सध्या आपल्याला वाचवायचं आहे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण याचा अर्थ असा होत नाही ना की आपण आपला काहीच विचार करायचा नाही. अहो, आपण जर आकाश टेक्स्टाईलकडून खेळलो आहे तर आपण आकाश टेक्स्टाईलचा सुद्धा विचार करायला हवाच की. आपण आपल्या कंपनीसाठी जिंकलो आहे ना. आपल्याला आपल्या कंपनीसाठी इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे, म्हणजे आकाश टेक्स्टाईलसाठी. मग आपण ते पैसे आकाश टेक्स्टाईलच्या ग्रोथमध्ये लावायला नको का? आपण ते पैसे आपल्या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढवायला नको का? आकाश, नाही म्हणजे मला मान्य आहे की सात्विक फॅशन्स वाचवायचं आहे, त्यासाठी तुमचा हातभार लागणं गरजेचं आहे. पण मग तुम्ही हातभार लावा ना, मदत करा. सर्व खर्च तुम्हीच उचलणार, याला काय अर्थ आहे आकाश? आपण आपल्या भविष्याचा विचारही करायला हवा ना. आपण आपल्या स्वप्नांचाही विचार करायला हवा. आपण आपल्या कंपनीचाही विचार करायला हवाच की. ही कंपनी 1200 कोटींची उभी झाली ती जिजूंमुळे. सगळं जिजू बघतात ना याचं. मग आता संकटाच्या काळात तुम्ही पुढे का होताय? त्याबरोबर आकाश म्हणत असतो, नम्रता प्लीज, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? आतापर्यंत दादाने प्रत्येक वेळी आपल्याला सपोर्ट केला आहे, आपल्याला समजून घेतलं आहे, सांभाळून घेतलं आहे. इतकंच नाही तर आपल्याला प्रत्येक वेळी साथ दिली आहे, आणि तू असं बोलतेस? त्याबरोबर आता आजीसुद्धा म्हणत असते, नम्रता हे बघ, आकाश आणि अर्णव हे दोघंही भाऊ लहानपणापासून एकत्र लहानाचे मोठे झालेत. त्यांनी दोघांनी कायमच एकमेकांना साथ दिली आहे, एकमेकांना सपोर्ट केला आहे. आणि आजही ते दोघं भाऊ जर एकत्र राहू पाहतायत तर तू असं कसं बोलतेस? ते दोघं एकत्र आहेत, जे आहे ते त्या दोघांचंच तर आहे ना. त्यावर मग लगेचच नम्रता म्हणते, दोघांचं आहे? पण आजी, मला तर असं कधीच वाटत नाही की जे आहे ते त्या दोघांचं आहे असं तुम्हाला कुणाला वाटतं म्हणून. सगळे तर तुम्ही नेहमी जिजूंचंच कौतुक करत असता ना. सात्विक फॅशन्समध्ये एखादी चांगली गोष्ट घडली की ती फक्त जिजूंमुळेच घडली असंच वाटतं तुम्हाला. तुम्ही आकाशनं कुठे गृहीत धरता कशात तरी? सगळ्यात जिजूंचंच तर मत फक्त ग्राह्य धरलं जातं, आकाशना कायम साईड रोल दिला जातो. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. पण आता आकाशचा पहारा चढतो. आकाश म्हणतो, बास नम्रता, इनफ इज इनफ नाव. आणि आता मला ना तुझ्याबरोबर वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तू जे काही बोललीस ते खूप बोललीस आणि अति बोललीस. तुला विसर पडत असेल ना गोष्टींचा तर तुला आठवण करून देतो. आपल्या रिलेशनशिपला सपोर्ट करणारे जर पहिले कोणी व्यक्ती असतील ना तर ते फक्त दादा आणि ईश्वरी होते. आपलं लग्न लागलं असेल ना कोणामुळे तर ते फक्त ईश्वरी आणि दादामुळे. नाही, आय नो लग्न आपण केलं म्हणून, पण सपोर्ट त्या दोघांनीच केला. तुला ह्या घरात आणलं, सगळं सत्य त्या आईने लग्न ठरवलेल्या मुलीला सांगितलं, हे सगळं दादानेच केलं ना. मग इतक्या लवकर सगळे उपकार विसरलीस त्यांचे? आजपर्यंत माझ्या पाठीशी माझा भाऊ खंबीरपणे उभा राहिला, त्यामुळे मी त्याच्या अडचणीच्या काळात त्यालाही एकटं सोडू शकत नाही. हे सगळे पैसे मी त्याला देणारच. त्यावर नम्रता म्हणते, ठीक आहे, कर लो फिर आपकी मनमारी, आपको कुछ सुनना ही नहीं है, क्या ही बोल सकती हूँ मैं. आणि ती तिकडनं रागारागात निघून जाते. वल्लरी विचार करते, वाह वाह वाह, आयती संधी मिळालेली आहे ह्या नम्रताला भडकवून या घरातनं कायमचं बाहेर काढण्यासाठी. मग आता वल्लरी ही नम्रताकडे येते आणि मग आता ती मनातल्या मनात म्हणत असते, ही तर हलक्या कानाची आहेच. एकदा काही माझ्या आकाशच्या आयुष्यातून बाजूला गेली ना की मी माझ्या आकाशसाठी एखादी श्रीमंत, सुंदर, मोठ्या घरातली एकुलती एक मुलगी करून आणेन. म्हणजे माझ्या आकाशला तिचं सर्व बिझनेस, सगळी प्रॉपर्टी, सगळंच मिळेल. त्याबरोबर मग नम्रता म्हणते, आई तुम्ही काय करता इकडे आणि अशा बाहेर का उभे आहात, या ना आत. त्याबरोबर वल्लरी आतमध्ये येते आणि म्हणते, काही नाही गं बाळा, तुझ्यासाठीच खूप वाईट वाटते. बघितलंस ना, लग्नाआधी आकाश तुझ्यावर किती प्रेम करायचा, फक्त तुझ्यासाठी जगायचा. तू म्हणजे आयुष्य, तू म्हणजे जग म्हणायचा. आणि आता ते ईश्वरी आणि अर्णव पुढे त्याला काहीच दिसत नाही, अगदी तू सुद्धा नाही. तुझं त्याने काही ऐकूनच घेतलं नाही गं, याचंच मला खूप वाईट वाटतं खरंच. आता वल्लरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा नम्रतालासुद्धा ह्या गोष्टी पटतात. आणि मग आता आकाश आणि नम्रतामध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, मिसकम्युनिकेशन होतं. त्यांच्यामध्ये आता बोलणं वगैरे बंद होतं, कारण आकाश आणि नम्रता आधीच लोकांसमोर भांडलेले असतात आणि त्यात नम्रता काही समजून घेण्याच्या तयारीत नसते. आणि आकाशसुद्धा यावेळी विचार करतो की नम्रताची चूक आहे, त्यामुळे मी तिच्या मागे मागे जाणार नाही आहे. तिला जर तिची चूक समजली तर ठीक आहे, नाहीतर जाऊ दे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.